नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, जीवन हे एक सुंदर गोड आहे. प्रत्येकजण त्याला आपल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतो. काही क्षण आनंदाचे, काही दुःखाचे, काही शिकवण देणारे. पण या सगळ्यात काही अशी कठोर सत्य दडलेली असतात जी कोणी उघडपणे सांगत नाही. कदाचित ती ऐकायला कठीण असतात, स्वीकारायला अजून कठीण, पण तीच आपल्याला खऱ्या अर्थाने मजबूत बनवतात. आज आपण अशाच 5 कठोर सत्यांबद्दल बोलणार आहोत. नमस्कार मंडळी, मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज. आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चित्रास वॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून. नंबर 1, कोणीही कायमस्वरूपी तुमच्यासोबत नसतं. आपण आयुष्यात अनेक लोकांना भेटतो, कुटुंब, मित्र, प्रेम. काही लोक खूप जवळचे वाटतात. आपल्याला वाटतं की ते कायम आपल्यासोबत राहतील, पण वास्तव वेगळं असतं. लोक बदलतात, परिस्थिती बदलते आणि कधीकधी नातेसंबंधही तुटतात. हे स्वीकारणं खूप वेदनादायक असतं, पण हेच सत्य आहे. शेवटी तुम्ही स्वतःसोबतच राहणार आहात. म्हणूनच स्वतःवर प्रेम करायला आणि स्वतःची साथ द्यायला शिका. नंबर 2, प्रत्येकाला तुमची किंमत कधीच कळणार नाही. तुम्ही कितीही चांगले असाल तरीही प्रयत्न करत असाल. काही लोकांना तुमचं महत्त्व कधीच कळणार नाही. कधीकधी आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवतो, गोड, कौतुक, थोडी समजूत, पण जेव्हा ते मिळत नाही तेव्हा मन तुटतं. सत्य हे आहे की तुमची किंमत ओळखणं ही तुमची जबाबदारी आहे, दुसऱ्यांची नाही. जो तुम्हाला समजून घेतो तोच तुमच्या आयुष्यात राहण्यास पात्र आहे. नंबर 3, जीवन नेहमीच न्याय्य नसतं. आपण लहानपणापासून ऐकत आलोय, चांगलं कराल तर चांगलं मिळेल. पण आयुष्य नेहमीच असं चालत नाही. कधीकधी चांगल्या लोकांनाही वाईट अनुभव येतात आणि चुकीच्या लोकांना यश मिळतं. हे पाहून मनात प्रश्न निर्माण होतात, माझ्यासोबतच असं का? पण वास्तव असं आहे की जीवनात न्याय शोधण्यापेक्षा त्याला सामोरे जाणं महत्त्वाचं आहे. याच संघर्षातून आपण अधिक मजबूत बनतो. नंबर 4, अपयश हे टाळता येत नाही. कोणीही परिपूर्ण नाही. प्रत्येकजण कधी ना कधी अपयशी ठरतो, पण आपण अपयशाला इतकं घाबरतो की प्रयत्नच करणं थांबवतो. अपयश म्हणजे शेवट नाही, ते एक शिकवण आहे. प्रत्येक पडल्यावर पुन्हा उभं राहणं हाच खरा विजय असतो. जे लोक यशस्वी झाले त्यांनीही अनेक वेळा अपयश अनुभवलेलं असतं. नंबर 5, वेळ कोणासाठी थांबत नाही. वेळ हा सर्वात मौल्यवान घटक आहे. आपण अनेकदा नंतर करू, योग्य वेळ येईल असं म्हणत राहतो, पण वेळ निघून जातो. एक दिवस मागे वळून पाहिलं की जाणवतं खूप काही हातातून निसटून गेलं. जीवन आत्ताच जगायचं असतं. प्रेम व्यक्त करा, स्वप्नांचा पाठलाग करा आणि प्रत्येक क्षणाची किंमत ओळखा. ही सत्ये कदाचित ऐकायला कठीण वाटतील, कदाचित मनाला टोचतीलही, पण कधीकधी वास्तव स्वीकारणं आवश्यक असतं, कारण त्यातूनच आपण स्वतःला शोधतो. जीवन हे नेहमीच सोपं नसतं, पण कदाचित त्याच कठीण वाटांमधून आपल्याला खऱ्या अर्थाने जगायला शिकायला मिळतं. आणि कदाचित अजून काही सत्ये आहेत जी तुम्हालाच तुमच्या प्रवासात सापडतील. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो,
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.